नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वर्ग चौथी विषय इंग्रजी पाठ क्रमांक 4 चा अभ्यास करणार आहोत. पाठाचे नाव आहे धनराज पिल्ले. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. One morning, a school in Pune, a hockey match was about to begin. The ground was full of happy and cheering children. एका सकाळी पुण्यातील एका शाळेत हॉकीचा सामना सुरू होणार होता. आनंदी आणि जल्लोष करणाऱ्या मुलांनी शाळेचे मैदान गच्च भरलेले होते. Among them there was a young boy named Dhanraj Pille. Just before the match began, Dhanraj's team felt worried. Their best player was absent. त्या मुलांमध्ये धनराज पिल्ले नावाचा एक लहान मुलगा होता. सामना सुरू होण्याच्या आधी त्याच्या संघातील सर्वोत्तम खेळाडू मैदानावर अनुपस्थित असल्याने धनराजच्या संघाला काळजी वाटू लागली होती. The teacher looked at Dhanraj and said, "Dhanraj, will you lead the team today?" Dhanraj smiled and nodded. शिक्षकांनी धनराजकडे पाहिले आणि म्हणाले, "धनराज, आज तू आपल्या संघाचे नेतृत्व करशील का?" धनराज हसला आणि त्याने मान हलवून होकार दिला. The whistle blew and the match started. The other team was strong and scored first goal. Some players felt like giving up. शिट्टी वाजली आणि सामन्याला सुरुवात झाली. विरोधी संघ खूप मजबूत होता. त्यांनी काही क्षणातच पहिला गोल केला. यामुळे धनराजच्या संघातील खेळाडूंना हार मानावीशी वाटू लागली. धनराज clapped his hands and said, "Don't worry, let us play together and try again." धनराजने अद्यापही हार मानलेली नव्हती. त्याने टाळ्या वाजवल्या आणि तो संघातील इतर खेळाडूंना उद्देशून म्हणाला, "काळजी करू नका, आपण सर्वजण एकत्र खेळूया आणि पुन्हा प्रयत्न करूया." He passed the ball, ran fast and cheered everyone. Soon Dhanraj scored a goal. The children cheered loudly. त्याने चेंडू पास केला, वेगाने धावू लागला आणि सर्वांना तो प्रोत्साहन देत राहिला. लवकरच धनराजने त्या सामन्यामध्ये एक निर्णायक गोल केला. मुलांनी मोठ्या आनंदाने जोरदार जल्लोष करायला सुरुवात केली. In the last minute, Dhanraj's team scored again and won the match. Everyone was happy and feeling proud. सामन्याच्या शेवटच्या मिनिटात धनराजच्या संघाने पुन्हा आणखी एक गोल केला आणि सामना जिंकला. सर्वजण आनंदी झाले. त्यांना आपल्या संघाचा प्रचंड अभिमान वाटत होता. That day, Dhanraj learnt an important lesson. A good player never gives up, but helps the team. त्या दिवशी धनराजने एक महत्त्वाचा धडा शिकला. एक चांगला खेळाडू कधीही हार मानत नाही, तर आपल्या संघाला तो कठीण परिस्थितीतही मदत करतो. Later, Dhanraj Pille became a great hockey player of India. He led India in many matches. नंतर धनराज पिल्ले भारतीय संघातील एक महान हॉकीपटू बनला. त्याने अनेक सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. His life teaches us teamwork, leadership and never give up. धनराज पिल्लेचे आयुष्य आपल्याला संघभावना, नेतृत्व गुण आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती शिकवून जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही अगदी धनराज पिल्लेचा आदर्श घेऊन कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये हार न मानता
संघर्ष करण्याला महत्त्व देत चला. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.